टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली 10 रुपयातील शिवभोजन थाळी ही नंतर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू होती। मात्र आता महायुती सरकारमध्ये कुठल्याही पद्धतीची तरतूद जी आहे ती शिवभोजन थाळीसाठी करण्यात आलेली नाही। त्यामुळे कुठेतरी विरोधकांकडून शिवभोजन थाळी जी आहे ती बंद होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे। मात्र ही शिवभोजन थाळी किती उपयोगी आहे, किती नागरिक याचा लाभ घेत असतात हे आपण जाणून घेणार आहोत। नाशिक शहरातील बाजार समिती परिसरात असलेल्या शिवभोजन थाळी केंद्रावरती आपण आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक लोक जे आहेत ते शिवभोजन थाळीचा लाभ घेत असतात। आपण या शिवभोजन थाळीच्या केंद्रावरती आहोत। आपल्या ठिकाणी या ठिकाणावरील संचालिका आहेत जे शिवभोजन थाळी चालवतात। मावशी काय सांगाल, रोज किती लोक या शिवभोजन थाळीचा लाभ घेतात? इथे ना 200 लोक शिवभोजनचा लाभ घेतात, पण इथे जसं पाहिलं गेलं तर साधारण आहे ना 300-400 लोकांची सोय पाहिजे। ही गैरसोय इथं लोकांना जेवण मिळत नाही, कारण 150-200 लोकांची थाळी आम्ही उपलब्ध केलेली आहे। 200 लोकांच्या वरती तर आम्ही त्यांना जेवणाची सोय कुठून करणार? मग 200 लोक आम्ही इथे 200-250 लोक जेव घालतो, तरी तुमच्या समोर इथे लोक चालूच राहतात। मग आतापर्यंत आता 3 वाजत आले, आम्ही अजून सगळे लोक जेवायलाच मागतात, तर देणार कुठून? तसा शिवभोजन थाळीचा वेळ किती आहे? ना 11 ते 3 पर्यंत ठेवलेला आहे, 11 ते 3। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर 11 ते 3 या वेळेदरम्यान या ठिकाणी शिवभोजन थाळी जी ती मिळत असते। मात्र या ठिकाणी आपण जर तसं बघितलं तर या ठिकाणी 300 ते 400 थाळी जी आहे ती आवश्यक असल्याचं या ठिकाणी या संचालकांनी सांगितलेलं आहे। मात्र 200 थाळ्या ज्या आहेत 200 ते 250 त्या दिल्या जात असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बाबा, तुम्ही आता जेवण केलं, जर ही शिवभोजन थाळी बंद झाली तर मग काय? जर जेवण दिलं आम्हाला, जेवण दिले बा। नाही, आता या शिवभोजन थाळीसाठी शासनाकडून कुठली निधीची तरतूद करण्यात आली नाही, जी तुम्हाला 10 रुपयाला भेटते। जे बाकी उर्वरित पैसे ते सरकार देत असतं, तुम्ही 10 रुपये देतात। मात्र आता सरकारकडून कोणती तरतूद करण्यात आली नाही। जर शिवभोजन थाळी बंद झाली सरकारने दिले पाहिजे बा असं। आता आम्ही काही लेट माल घेऊन आल्यामुळे त्या जेवण संपून जाते, त्यामुळे आम्हाला तरी जेवायला लागते जेवाय पण मग ही चालू ठेवल्या पाहिजे बा असं सरकारने। शिवभोजन थाळी जर बंद झाली तर काय वाटतं आपल्याला? पोटा पाण्याचा हाल होतो। उपाशी मारणार आम्ही, उपाशी मारणार। जेवण नसल्यामुळे आता माणूस आता पाणी पण वेळेवर मिळत नाही आता पियाला। आता मार्केटमध्ये समजा पाणी पण आम्हाला विकत घेऊन प्यावं लागत आहे, पाणी विकत घेऊन प्यावं लागत आहे। आपल्यासोबत आणखी काही या ठिकाणी नागरिक आहेत, आपण या ठिकाणी बघितलं। काका, जर शिवभोजन थाळी बंद झाली तर काय? शिवभोजन थाळी ही चालू राहिलेली पाहिजे, कारण इथं कष्टकरी हमाल लोक आहे, जे शेतकरी लोक येतात, गरीब लोक येतात, त्यांना 10 रुपयात या मावशी एकदम स्वच्छ असं जेवण देतात। आणि इथं आम्ही बघत राहतो का भरपूर लोक, गरीब लोक इथं 10 रुपयात पोटभर 2 पोळ्या, भात, भाजी, वरण खाता। तर ही सरकारला आमची विनंती आहे का सरकारने ही शिवभोजन थाळी बंद नाही करू। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक जे शिवभोजन थाळीचा लाभ घेतात त्यांच्याकडनं देखील सांगितलं जातं की ही शिवभोजन थाळी जी आहे ती सरकारनं चालू ठेवावी। त्यामुळे कुठेतरी आपण जर एकंदरीतच बघितलं तर शिवभोजन थाळीसाठी तरतूद करणं जे आहे ते अनिवार्य होतं। मात्र या सरकारने जे आहे कुठल्याही पद्धतीची तरतूद शिवभोजन थाळीसाठी केलेली नाही। त्यामुळे कुठेतरी विरोधकांकडून शिवभोजन थाळी बंद होईल अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे। मात्र आपण वास्तव जे आहे शिवभोजन थाळी किती महत्त्वाची आहे हे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या एका शिवभोजन केंद्रावरती जाणून घेतलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।